नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या घरामध्ये ना एक तरी लोखंडी तवा असतोच आणि भाकरी करण्यासाठी आपण लोखंडी तव्याचा प्रामुख्याने वापर करतो, कारण लोखंडी तव्यावरती भाकरी खूप छान येते. पण जर तो लोखंडी तवा आपण रोज वापरायचं म्हटलं तर त्याला गंज चढतो किंवा मग पोळी जरी करायची म्हटली ना तर या लोखंडी तव्यावरती चिपकते आणि अशा वेळेस बरेचसे जण लोखंडी तवा वापरायचं सोडून देतात आणि याची क्लिनिंग करायला सुद्धा दगड लागतो, त्यामुळे त्यांना ते फार कष्टाचं वाटतं. पण त्यासाठी एकदम जबरदस्त असा हॅक घेऊन आलेली आहे. लोखंडी तवा दररोज तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, की त्यावरती निरमा टाकायचा आहे. जो निरमा तुम्ही वापरता, वॉशिंग पावडर जे वापरतात ते जर तुम्ही लिक्विड डिटर्जंट वापरत असणार तर ते इथे टाकू नका. मग याऐवजी तुम्ही जे डिशवॉश लिक्विड आहे त्याचा वापर केला तरी चालेल. नंतर आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर. पहिले निरमा आणि व्हिनेगर या दोघांची रिएक्शन व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता हे सोल्युशन पूर्ण फसफसायला लागतं. पण हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे जे सोल्युशन आहे ना पूर्ण अगदी काठोकाठ लोखंडी तव्याच्या काठोकाठ आपल्याला लावायचं आहे. ही सेम प्रोसेस तुम्ही नॉनस्टिकचा तवा साफ करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. पण मात्र अॅल्युमिनियमचा तवा याने क्लीन होणार नाही. क्लीन होईल पण तुम्हाला अजून जास्त कष्ट करावे लागतील. त्यामुळे अॅल्युमिनियमच्या तव्यासाठी तुम्हाला एक वेगळी ट्रिक मी शेअर केली आहे. तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की देईल. बघा थोड्या वेळाने अशी काळपट लेअर झालेली आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं व्हिनेगर. आता तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर एक लिंबाचा रस आणि पाणी याचं सोल्युशन बनवून तुम्ही यामध्ये टाकू शकता. दोन्हीपैकी काहीही वापरलं तरीही चालेल. त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा. व्हिनेगर टाकल्यानंतर बेकिंग सोडा आपल्याला टाकायचा आहे. याची रिएक्शन व्हायला सुरुवात होते आणि आता हे सोल्युशन भरपूर फसफसायला लागतं. यानंतर आता आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे. आता बघा हे सोल्युशन ना मंद आच केलेली आहे आणि हे सगळं आपण टाकत चाललेलो आहोत. आज बिलकुल मोठी नाहीये, कारण हे टाकत असताना जर आपला लोखंडी तवा भरपूर घाण असेल तर अशा वेळेस आपल्याला जर घासायचं काम पडलं तर मग फार आपल्याला वाफ लागू नये म्हणून आपण असं करत आहे. आता बघा हे जे सोल्युशन आहे पूर्ण तव्याला लावायचं. आता तुम्हाला ना घासणीची गरज पडत ना कसलीच गरज पडत. तुम्हाला फक्त हे सोल्युशन खूप जिथे घाण झालेला आहे लोखंडी तवा तिथे अशा पद्धतीने एखाद्या जुन्या चमच्याचा वापर करून असं लावायचं आहे. गॅस मंद ठेवायची आहे आणि तुम्ही बघणार हे जे सोल्युशन आहे याचा कलर हळूहळू काळपट झालेला तुम्हाला दिसेल. लोखंडी तवा अक्षरशः तुम्हाला पूर्ण क्लीन झालेला दिसेल. एवढा जबरदस्त असा हा हॅक आहे. जर तुमच्या लोखंडी तव्यावरती भरपूर थर साचला असेल तर सरळ काय करायचं, तर अशी तारेची घासणी घ्यायची, फोर्क घ्यायचा आणि त्याने घासायचं. आपण असं का केलं, कारण हे खूप गरम आहे, आपल्या हाताला इजा पोहोचू शकते, वाफ लागू शकते म्हणून. पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर माझा जो लोखंडी तवा आहे त्याला बिलकुल काही थर वगैरे लागलेला नाहीये. त्यामुळे इकडे मी हे स्किप करत आहे, पण तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. त्यामुळेच आधी सांगितलं न घासणीचा वापर करता, न हात लावता, अक्षरशः न जास्त कष्ट घेता फक्त 2 मिनिटात हे स्वच्छ होणार आहे. आपण जेव्हा यामध्ये बेकिंग सोडा टाकतो तर बेकिंग सोडा टाकल्यानंतर 1 मिनिट गॅस सुरू ठेवायचा आणि नंतर गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा. इकडे आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे सोल्युशन जे आहे गरम आहे तरी मी तुम्हाला दाखवते हे कशा पद्धतीने क्लीन होतं. बघा पूर्ण काळं सोल्युशन झालंय, तरी तुम्हाला असं वाटेल की हा निघला नाही. तेच तर मेन आहे. चला आता सगळ्यात लास्ट स्टेप आपल्याला करायची. डिशवॉश लिक्विड घ्यायचं. तुम्ही साबण वापरत असणार भांडी घासायचं, ते वापरलं तरी चालेल आणि घासून घ्यायचं. एवढा जबरदस्त आणि पांढरा असा काळा झालेला लोखंडी तवा येतो, एकदम जबरदस्त. आणि रोजच्या वापरामध्ये लोखंडी भांडे वापरले तर उत्तमच असतात आणि स्पेशली पोळी आणि भाकरीसाठी जर वापरले तर जबरदस्त. अशा पद्धतीने बघा आपल्या डिशवॉश लिक्विडने व्यवस्थित हे घासून घ्यायचंय. आता हा तवा गरम आहे त्यामुळे सांडशीचा वापर करून किंवा एखाद्या कापडाचा वापर करून धरायचा, जेणेकरून तुमचा हात वगैरे भाजणार नाही. आता तुमच्यासमोर लाईव्ह रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकता की किती स्वच्छ असा आपला लोखंडी तवा निघालेला आहे. आता बघा आपला लोखंडी तवा तर स्वच्छ झालाय, पण मात्र भाकरी करताना, पोळी करताना पहिली पोळी ही लोखंडी तव्याला चिटकते किंवा भाकरी चिटकते. अशा समस्येवरती सुद्धा एक रामबाण उपाय मी घेऊन आलेली आहे, जो तुम्ही अशा पद्धतीने केला तर दररोज तुम्ही फक्त लोखंडी तव्याचाच वापर करणार. आता बघा अशा पद्धतीने लोखंडी तवा आपल्याला पूर्ण धुवून घ्यायचा आहे आणि आता हा रेडी झालेला आहे पोळी भाकरी करण्यासाठी. आता चला बघूयात की यावरती जर पोळी आणि भाकरी ही खूप जास्त चिटकते पहिली आणि ती मग फेकूनच द्यावी लागते, तर त्यावरती काय उपाय आहे. सगळ्यात पहिले आज फुल करायची आणि हा लोखंडी तवा पूर्ण
ड्राय करून घ्यायचा किंवा यावरचं जे पाणी आहे ते पूर्ण ड्राय होऊ आपल्याला द्यायचं आहे. असं आपल्याला लोखंडी भांडे वापरताना नेहमी करायचं जेणेकरून याला गंज लागत नाही. त्यानंतर ना एकदम थोडंच तेल घ्यायचं आणि पूर्ण काठोकाठ लोखंडी तव्याच्या लावायचं. आज इकडे फुल आहे, बिलकुल मी कमी केलेली नाही आहे. हे तुम्हाला करायचंय. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने लोखंडी तवा साफ करता तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. असं केल्याने तुम्ही जेव्हा पोळी किंवा भाकरी बनवण्यासाठी लोखंडी तवा वापरणार, पहिली पोळी किंवा भाकरी बिलकुल चिटकणार नाही. जर तुम्ही लोखंडी तवा रोज वेगळ्या पद्धतीने दगडचा वापर करून घासताय तरी सुद्धा पोळी चिटकते. तर अशा वेळेस तुम्हाला दुसरी स्टेप सांगत आहे, जी की ही पहिली स्टेप तुम्ही अवॉइड केली तरी चालेल. सरळ मीठ घ्यायचंय, थोडंसं मीठ, अगदी अर्धा चमचा मीठ घ्यायचंय आणि हे मीठ ना गॅस फुल करायचा, तवा गरम होऊ द्यायचा, मग मीठ टाकायचं आणि हे मीठ या तव्यावरती घासून घ्यायचं. ही सेम प्रोसेस तुम्ही अॅल्युमिनियमचा जो तवा असतो त्यावरती सुद्धा करू शकता. कारण बरेच जण अॅल्युमिनियमचा तवा पूर्ण काळा करून घेतात, अक्षरशः एक काळपट थर त्यावरती असते आणि मग म्हणतात की आम्हाला पोळ्या येतात. जर तुम्ही या पद्धतीने केलं तर तो अॅल्युमिनियमचा तवा असा काळपट होण्याची गरज पडणार नाही आणि लोखंडी तवा सुद्धा खूप इझिली तुम्ही हँडल करू शकता या पद्धतीने केलं तर. त्यानंतर गॅस बंद केलाय आणि टिश्यू पेपर घ्यायचा आणि टिश्यू पेपरच्या मदतीने हे जे मीठ आहे ते लोखंडी तव्यावरती आपल्याला व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आणि हे एक्स्ट्रा मीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचंय. हवं तर या मिठाचा वापर तुम्ही क्लिनिंगसाठी सुद्धा वापरू शकता आणि नंतर पोळी करायला घ्यायची आहे. आय होप मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. फेसबुकवर बघत असणार लाईक फॉलो करा आणि फर्स्ट टाइम युट्यूबवर बघत असणार तर सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.